नमस्कार मंडळी, प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि हा आपला थर्ड ब्लॉग आहे, कारण याआधी आपण 2 ब्लॉग चॅनलवरती अपलोड केले आहेत, जो की एक आहे हळदीचा आणि एक आहे लग्नाचा, जे की अजूनही कुणी पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतीये, पटकन जाऊन तेही 2 ब्लॉग चेक करा आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा, जो की आहे वटपौर्णिमा स्पेशल फोटोशूटचा. स्टे ट्यून. खरं तर हे शूट अजून 2 दिवसांनी घ्यायचं होतं, पण काही कारणांमुळे आहो बाहेर जाणार होते, त्यामुळे हे शूट आम्ही आता करायचं ठरवलं. ही माझी पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे शूट करायचं हे तर फिक्स होतं, पण कधी करायचं हे फिक्स नव्हतं. पण तरीही मी साडीची प्रिपरेशन आणि मेकअपचं किट रेडी ठेवलं होतं. साडी वेअर केल्यानंतर मला जास्त आवरता येत नाही, त्यामुळे मी आधीच हेअरस्टाईल वगैरे करून घेतली होती. हेअरस्टाईल सिंपलच होती, मागे बन घालणार होते. साडीची प्रिपरेशन आधीच केली असल्यामुळे साडी नेसायला मला जास्ती टाइम लागला नाही, नाहीतर असा खूप टाइम लागतो. साडी नेसून पटकन ज्वेलरी वेअर केली. आमच्या सासूबाईंचं असं मत होतं की मी गोल्डचं काहीतरी वेअर करावं, त्यामुळे मी त्यांचाच लक्ष्मी हार वेअर केला आणि पटकन मेकअप करायला घेतला. मेकअप मी सिंपलच करणार होते, त्यामुळे पहिल्यांदा फेसवरती प्रायमर लावलं आणि ते ब्लेंड करून घेतलं. मेकअप लॉंग लास्टिंग व्हावा यासाठी मी फाउंडेशन पण लावलं. एरवी मी जास्त मेकअप करत नाही, पण आता फोटोशूट आहे, एवढी छान रेडी झालीये तर का नाही करावं म्हणलं. आणि त्यात माझ्याकडे टाइम खूप कमी होता, त्यामुळे साधा सिंपल आणि माझ्या स्किन टोनला अगदी मॅच होणारा मला मेकअप करायचा होता. फाउंडेशन मस्त ब्लेंड करून मी फेसवरती कॉम्पॅक्ट पण लावलं, कारण कॉम्पॅक्ट लावल्यानंतर मेकअप छान सेट होतो. हे सगळं तर झालं, पण लिपस्टिक शिवाय मेकअप पूर्णच होऊ शकत नाही, त्यामुळे मी माझ्या साडीच्या मॅचिंग शेड लिपस्टिक लावली. जसं लिपस्टिक शिवाय मेकअप पूर्ण होत नाही, तसं टिकली शिवाय ओव्हरऑल लुकच पूर्ण होत नाही. माझा 10 मिनिटाचा मेकअप पूर्ण करून आम्ही आलो पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला. गाडीमध्ये पेट्रोल टाकला आणि आम्ही गेलो लोकेशन वरती. तिथे जाऊन पहिले तर पूजेचं ताट वगैरे सगळं व्यवस्थित सेट करून घेतलं आणि फोटोग्राफर तर आमच्या आधीच लोकेशन वरती येऊन पोहोचले होते. पहिले माझे आणि आहुंचे फोटोज काढले. फोटो काढण्यामध्ये जेवढा मला इंटरेस्ट आहे तेवढा आमच्या आहुंना अजिबात नसतो. शूट नंतर घ्यायचं ते आधी घेतलं असल्यामुळे आमची पण आणि फोटोग्राफरची पण थोडीशी घाई गडबडच झाली. असतानाच तिथे आम्ही दोघे, फोटोग्राफर आणि माझा एक छोटा भाऊ होता, पण या सीनला मात्र ते का लाजत होते काय माहिती. फोटोग्राफर दादांनी तर बरेच फोटो दाखवले तशा पोजेस देण्यासाठी. वडाची पूजा प्रॉपर वटपौर्णिमेलाच करेन, पण दाखवण्यासाठी थोडीफार केली. आहुंच्या सोबतच्या व्हिडिओजला आणि फोटोजला जेवढा टाइम लागला तेवढा माझ्या सिंगल फोटोजला आणि व्हिडिओजला अजिबात नाही लागला. आमचं सगळं प्रॉपर शूट झाल्यानंतर फोटोग्राफर दादांनी आम्हाला सगळे फोटोज, व्हिडिओज, सिंगल दोघांचे सगळे शो करून दाखवले. फोटो इतके भारी होते, म्हणजे त्यांना एडिटिंगची पण गरज नव्हती. हे सगळे फोटोज, व्हिडिओज मी इन्स्टाला अपलोड करणार आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतीये. सगळे फोटो चेक करा आणि इन्स्टाला फॉलो करा. मी तिकडे फोटोज वगैरे चेक करत होते, तोपर्यंत आहोंनी म्हणजे सगळं साहित्य आवरून ठेवलं होतं. असा नवरा भेटलाय तर मग अजून काय पाहिजे. तिथलं सगळं शूट संपवून आम्ही गेलो किराणा स्टोअरला, कारण घरी थोडासा किराणा न्यायचा होता. ते सगळं घेतलं आणि घरी आलो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.